मनामध्ये माणसं फार शंकाखोर असतात. आजकालच्या तरुण पोरांना काय वाटतं, हे काय होतं असं कथा ऐकल्यावर, हे देवाची चरित्र पुन्हा पुन्हा दरवर्षी तेच नेहमी आपण टीव्हीवरही पाहतो, ग्रंथात वाचतो, मोबाईलवर वाचतो. काय होतं पुन्हा पुन्हा कथा ऐकल्यानं? त्याचं देखील उत्तर व्यास महाराजांनी सांगितलं. काय होतं कथा ऐकल्यावर ऐका. येन येन अवतारेण भगवान हरिरीश्वरः करोति कर्णरम्याणि मनोज्ञानी जतः प्रभो. भगवान कृष्णानं जे जे अवतार धारण करून अनेक अवतार धारण केले, मग मत्स्य अवतार सांगितला, कुर्मा अवतार सांगितला, वराह अवतार सांगितला, वामन अवतार सांगितला, हे जे सगळे अवतार धारण केले आणि ज्या ज्या मनोहर लीला केल्या, त्या श्रवणीय लीला, त्यांचं श्रवण केल्यावर काय होतं, भगवंताविषयी मनामध्ये हृदयामध्ये प्रेम वाढतं. आणि भगवंताविषयी प्रेमच फार महत्वाचं आहे. आपल्या मनामध्ये संसाराविषयी प्रेम आहे, पण भगवंताविषयी, म्हणूनच पहिल्याच दिवशी भागवत महात्म्यामध्ये सांगताना हे सांगावंच लागतं की भागवत कथा ऐकल्यावर भक्ती ज्ञान आणि वैराग्य वाढतं. मनामध्ये भक्ती वाढवायची असेल, देवाविषयी प्रेम वाढवायचं असेल आणि ज्ञान वाढवायचं असेल, तर ही भागवत कथा आहे. चला, भागवत कथा श्रवण केल्यावर कृष्णाविषयी प्रेम वाढतं, विषयांची आशा संपते, मनामध्ये विषय वासना विकार संपतात आणि अंतःकरण शुद्ध होतं आणि भगवंताविषयी भक्ती निर्माण होते. अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. अंतःकरण ज्या वेळेला शुद्ध होतं ना, मग तुम्हाला कुठला देवदेव करायची गरज राहत नाही. विशेष असा ऐका, आपल्या साधू संतांनी गोड सांगितलं, हो, नांदतो केवळ पांडुरंग काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी होऊन जाते आणि आत्मा हाच विठ्ठल होऊन जातो. पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही, पण कधी, जेव्हा अंतःकरण शुद्ध होईल आणि आत्मा हाच विठ्ठल होईल आणि प्रत्येक माणसामध्ये विठ्ठलाचं रूप दिसू लागेल, त्यावेळेला म्हणतोय बरं का, काया हीच पंढरी होऊन जाते आणि आत्मा हाच विठ्ठल होऊन जातो. चला, हळूहळू आता देवाचं वय 108 दिवस झालं माय. म्हणा किती, 108 दिवसाचा कृष्ण झालाय. मग काही जणाला प्रश्न पडतो, महाराज पुतना मारली, कितव्या दिवशी मारली हो? एकादशीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आले होते आणि चतुर्दशीच्या दिवशी, म्हणजे 8ही दिवस झाले नव्हते, नवमी पासून चतुर्दशी मोजा, 5-6 दिवस, 5व्या-6व्या दिवशी त्यानं पुतना मारली. तो देव आहे, अचाट ताकद आहे त्याच्यामध्ये. 108 दिवसाचा कृष्ण झालाय. यशोदा आता 108 दिवसाचा झाल्यावर काय झालं, एका दिवशी कृष्ण असा एका अंगावर पडला. मग एका अंगावर पडला म्हणजे जोपर्यंत बाळ असं झोपते आणि नंतर मग हळूहळू ते जसं वाढायला लागतं तसं असं एका अंगावर, एका खांद्यावर इकडे पडू लागलं. काय म्हणतात त्याला? तुमच्या गावात लेकरं नाही? बोला ना, जशा का लक्ष्म्या उभ्या केल्यात, एका काय म्हणतात आजे, उघडं पडायला लागलं. हा, शाबास. ते नवल वाटलं यशोदेला. यशोदा म्हणजे म्हातारपणी एवढ्या नवसा सयासानं लेकरू झालं आणि मनामध्ये किती उत्साह, किती आनंद असतो. यशोदेनं त्याचा देखील उत्सव साजरा करायचा ठरवलं. उत्सव म्हणजे तुमच्या भाषेत सांगू का, तिनं सवासणी बोलविल्या जेवायला आणि सवासणीचा स्वयंपाक सगळ्या महिला मंडळी घरात बसून करू लागल्या आणि दारामध्ये, अंगणामध्ये एक छकडं होतं, छकडं बैलगाडी. त्या बैलगाडीमध्ये लिंबाच्या झाडाखाली त्याला झोपी घातलं. बैलगाडीमध्ये कोणाला? कृष्णाला झोपी घातलं. त्याच वेळेला एक तृणावर्त नावाचा राक्षस आला. त्यानं वावटणीचं रूप धारण केलं आणि भगवान कृष्णावर हल्ला केला. त्यानं छकड्यासहित भगवान कृष्णाला उचललं आणि वर आकाशात नेलं. वावटणीच्या रूपामध्ये तो आलेला राक्षस भगवान कृष्णानं ओळखला आणि वजन वाढवलं स्वतःच. छकड्यासहित त्या वावटणीच्या रूपामध्ये आलेल्या तृणावर्त राक्षसाला खाली जमिनीवर आपटून मारलं. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की. आता सुरुवात झाली. नारळ फुटलं, तिथंच तवाच फुटलं होतं, पण आता कृष्ण काय म्हणला, आता मोठा झालो मी थोडासा, आता एक एक राक्षस मारणार.
आणि देवाचा अवतार एक लक्षात घ्या, कृष्णाचा अवतार देवानं स्वतः गीतेमध्ये सांगितलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. अजून पुढे सांगितलं, सतरक्षणाय खल निग्रहणाय. साधू संतांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी माझा जन्म आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे योगे. जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईल. कृष्णाचा अवतार कशासाठी झाला? राक्षसांना मारण्यासाठी आणि साधू संतांचं रक्षण करण्यासाठी झाला, गायींचं रक्षण करण्यासाठी झाला. कृष्णाचा अवतार फक्त दही दूध चोरण्यासाठी नाही, हे लक्षात घ्या. नाही तर कृष्णाला एवढं बदनाम केलं आजकालच्या कवींनी. कोण बदनाम केलं कृष्णाला? मी सांगतो, आजकालच्या कालपर्वाच्या कवींनी केलं, साधू संतांनी नाही बरं का, आजकालच्या कवींनी. नाही तर काय कृष्णाला, राधे चल माझ्या गावाला जाऊ, तेवढंच काम आहे कृष्णाला. हा, तेवढ्यासाठी रिकामा होता माझा कृष्ण, एवढंच. काय माझा हात ओढला, पदर ओढला, मडकं फोडलं, कृष्ण तेवढा रिकाम टेकडा नव्हता. तुम्हाला वाटतं तेवढं सांगतो आहे का? दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवान कृष्णाने अवतार धारण केला होता. आता हळूहळू मोठा व्हायला लागला देव, मोठा झाला. किती मोठा झाला? आता कृष्ण दोन्ही पायावर उभं राहून रांगू लागला. मा इकडे लक्ष द्या, ऐकताय? हात वर करा एकदा पाठीमागच्या, त्या पाठीमागची लाईन, मधला पट्टा, मधल्या पट्ट्यात तुम्ही नाही, सगळ्यांनी हात वर करायचे. बोला एकदा, जय जय श्री राधे श्याम. दोन्ही पायावर उभं राहून रांगू लागला. आता रांग तर उभं राहून रांगतात का? कसं रांगायचं? एक पाय त्यानं असा आडवा केला खाली आणि गुडघा टेकून, दोन्ही हात टेकून, हे या अवस्थेमध्ये रांगू लागला. ही जी समोर गोपालकृष्णाची मूर्ती आहे की नाही, याला काय म्हणतो आपण? याला रंगनाथ म्हणतो. बरोबर आहे, बरोबर आहे, रंगनाथ. त्या रांगण्याच्या अवस्थेचं वर्णन देखील आमच्या साधू संतांनी नामदेवरायाने केलं. कसं रांगतात? तळवे तळ हात टेकिता, डाव्या गुडघ्याने रांगता, रंगणी रंगनाथ खेळतो, तो म्या देखला सये. अशी चाल म्हणली की जांभळ्याच येतात लोकांना. चाल कशी म्हणावं लागते मग ती? तळवे तळ हात, तळहात टेकीत, तळवे तळ हात, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगता, डाव्या गुडघ्याने रांगता. पहिली हीच चाल म्हणायचो. लोकायला वाटते सांप्रदायिक चाल आहे. नाही, हे ओरिजिनल गाणं जेव्हा कळालं काय तेव्हापासून मी चालच म्हणणं सोडून दिलं. ज्याला कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं गाणं त्याला थोड्या वेळानं पुन्हा पोटभर जेवायला आहे. तुम्हाला नंतर सांगतो, ऐका. हा, काय झालं? आता देव रांगायला लागला. रांगत रांगत नंतर मग आता सगळं घर त्याला कमी पडायला लागलं. सगळं घर कमी पडायला लागलं. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत, दुसऱ्या खोलीतून तिसऱ्या खोलीत, अंगणामध्ये, ओसरीवर, सगळ्या वाड्यामध्ये कृष्ण फिरायला लागला. आणि कृष्ण एवढा लाडका होता सगळ्या गवळणीचा, त्याला पाहिल्याशिवाय एक दिवस सुद्धा चैन पडत नव्हता. आणि एक गवळण येऊन गेली, त्याला पाहून गेली की दुसरीला सांगायची, हो मी पाहून आले ग त्याला, फार आज गोड शृंगार केलाय, त्याचा गोड मेकअप केलाय. कोण? यशोदेनं. लगेच दुसरी गवळण, एका पाठोपाठ तिसरी गवळण. दिवसभर यशोदेचा दिवस जायचा त्याच्यामध्ये. आणि आता तेवढं आवडत लेकरू. एक विचार करा, तुमचे आमचे लेकरं असतात नाही,
आपले लेकरं असतात, नाकातून गंगा जमुना वाहतात त्याच्या, मडक्यासारखा पोट नगारा असते त्याचं, हातपाय काडी असतात, कुपोषित असलं आपलं असलं तरी आपल्याला किती गोड वाटते, किती चांगलं वाटते. पण तो तर जगाचा बाप आहे, ब्रह्मांड नायक कृष्ण, तो किती गोड असेल. एक लक्षात घ्या, देवाची मूर्ती आपण प्रत्यक्ष डोळ्याने देव नाही पाहिला, बरोबर, आपण कोणी देव नाही पाहिला, आपण फक्त देवाची मूर्ती पाहिली, देवाचा फोटो पाहिलाय, देवाची मूर्ती आणि देवाचा फक्त फोटोच पाहिलाय. जर मूर्ती आणि फोटोमध्ये जर देव इतका गोड दिसत असेल तर प्रत्यक्षामध्ये तो माझा कृष्ण किती गोड दिसत असेल मामा. म्हणून तर वर्णन केलं, जिनकी प्रतिमा इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, नाम है तेरा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिनकी प्रतिमा इतनी नाम है तेरा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिनकी प्रतिमा इतनी सुंदर. अहो, जर हा रंगणात मूर्तीतला जर एवढा सुंदर दिसत असेल तर प्रत्यक्षात तो गोपालकृष्ण किती सुंदर दिसत असेल. खरंच विचार करा, त्या कृष्णाला पाहण्यासाठी गवळणी यायच्या, पण एके दिवशी काय झालं, कृष्ण रांगत रांगत दारात निघाला, अंगणातून बाहेर पडला, दरवाजाच्या बाहेर पडला. नंदबाबाचा वाडा आजही तिथं गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला पाहायला मिळेल. आता माझा व्यवसाय मी अजून सुरू केला नाही, ते ट्रिप काढायचा, माणसं संघ काढायचे, तिकडे न्यायचे. मी त्या भानगडीत पडलो नाही. मला बऱ्याच गावचे लोक म्हणतात, महाराज तुम्ही यात्रा काढा ना. नाही म्हणलं, मी त्या पद्धतीचा महाराज नाही. आलं का लक्षात? मी फक्त कथा सांगणारा महाराज आहे, मला ते व्यवसाय नाही करायचा. मला बरेच गावचे लोक म्हणतात, शामरावदाजी तुम्ही ते काढत जा ना ट्रिप, येतो तुमच्या सोबत. कुठं येतो? रामेश्वर चला, बद्री केदार चला. म्हणलं आपल्याला ते करायचंच नाही. नाही तर तुम्हाला नेला असतं, ते नंदबाबाचा वाडा दाखवला असता. माझ्या 84 खांबाचा ते नंदबाबाचा वाडा अजूनही तिथं आहे, ती इतिहासाची साक्ष आहे आपल्या. ऐका, ते वाड्याच्या बाहेर अंगणामध्ये आलं, आल्या बरोबर ते नंदाचं पोरग पाहिलं एका गवळणीनं. चंद्रकाकू होती पलीकडे, आपल्या इथं नाही ना कोणी चंद्रकाकू, चंद्रकाकू नाही ना कोणी. चंद्रकाकू आली पलीकडच्या, लांब घर होतं तिचं. ती आली, माय म्हणली एवढं गोड बालक मला कधीच पाहायला भेटत नाही, नंदबाबाचं पोरग, माझं लांब घर आहे, येणं होत नाही लवकर. तिनं उचललं कडीवर घेऊन गेली आपल्या घराला. यशोदा घरातच कामामध्ये गुंग. आता ते रांगायला लागलं होतं, यशोदा कामामध्ये गुंग आहे. नंतर यशोदेला थोड्या वेळानं लक्षात आलं की आपला कृष्ण घरामध्ये नाहीये. धावत गेली रोहिणीकडं. रोहिणीला विचारलं, का ग माझा कृष्ण पाहिला का? ती म्हणली, नाही बाई, माझा बलराम दादा तर इथंच खेळायला, कृष्णाला नाही पाहिलं. हात भरले होते तिचे सारवणानं. सारवत होती माहिती कसं सारवितात, असं असं उभं सारवतात, असं आडवं सारवतात. सारवण सुद्धा विसरल्या बायका. धावत गेली, हात धुतले, अर्धवट भरलेले हात गल्लीमध्ये विचारायला लागली, अगं सांगा माझा कृष्ण सांगा, कोणी पाहिला का? कुणी सांगा गे, 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 कुणी सांगा गे. कृष्ण
सांगा गे कृष्ण माझा कोणी पाहिला का सांगा. प्रत्येक गवळणीला गवळ्याला यशोदा वेडी झाली, कारण एका पाठोपाठ एक संकट त्याच्यावर जन्मापासून आले होते. पुतना आली, तृणावर्त आला, महाबळ भट्ट आला, असे एक नाही अनेक संकट कृष्णावर येत होते. आणि आज कृष्ण तर गायबच झाला, कोणी नेला माहित नाही. वेडी पिशी झाली ती यशोदा. त्यावेळेला एका जणीनं सांगितलं, अगं ते पल्लीकडच्या गल्लीतली एक गवळण आली होती, चंद्रा काकू, तिनं नेलंय. धावत गेली, पळत गेली. पळत जाऊन यशोदेनं आपल्या कृष्णाला घरी आणलं आणि आता सांगितलं, आता मी तुला एकटं बिलकुल नाही सोडणारच नाही.